लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे 7 जूनच्या भागाची सुरुवात नंदिनी आणि काव्यापासून होते, ज्यामध्ये काव्या जीवाने लपवलेला टॅटू नेमका कोणत्या मुलीच्या नावाचा असेल आणि ती मुलगी कोण असेल यावर काव्या नंदिनीला हिंट्स देत असते, ज्यामुळे नंदिनी देखील अंदाज लावून तो टॅटू कोणाच्या नावाचा असेल यावर विचार करते आणि ते नाव काव्या तर नसेल ना, म्हणजे तुझं आणि जीवाचं तर लग्नाआधी प्रेम नव्हतं ना असं विचारते। हे ऐकताच काव्या मात्र चकित होते। त्यावर नंदिनी हसायला लागते आणि मस्करी केली असं म्हणते। तर एकीकडे जीवा मिथुन दादाचा पाठलाग करतो आणि नंतर मिथुन दादाला विचारतो की खोलीत तुला साफसफाई करताना काही मिळालं नाही ना, आणि याचं उत्तर देत मिथुन त्याच्याशी मस्करी करत म्हणतो की दारूच्या बाटलीशिवाय काही सापडलंच नाही। तर एकीकडे मालिनी नंदिनीला कॉल करते आणि जीवाची काळजी घे असं म्हणते। हे ऐकताच नंदिनी गोंधळते आणि आई असं का म्हटले असतील असा विचार करते। तर रात्री मिथुन सर्वांसाठी छान सरप्राईज प्लॅन करतो आणि ज्यामध्ये सगळेच जण ट्रूथ अँड डेअर हा गेम खेळण्याचा विचार करतात। मात्र हा गेम काव्यास सुचवते। हे पाहून जीवा मात्र घाबरतो। तर आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या जीवाला डेअर देते की जीवाने सर्वांसमोर विदाऊट शर्ट पोजिंग करून दाखवायचं। तर आता यामुळे टॅटूवाल्या मुलीचं नाव समोर येईल का हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।